हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यातून वर्दीचे जी सेवेसाठी आहे ती न येता ती वर्दी अशा लेवलला पोचते की मग त्या आमच्या चालूवाल्या मित्राला मारहाण होते, पोलीस स्टेशनमध्ये मॅडम मारहाण होते. ही अतिशय लहानछान असतात गोष्ट आम्हाला हे जनता म्हणून आणि अधिकारी म्हणून आपल्याला पण मॅडम आहे. मग आमची साधी मागणी आहे, त्याला ज्या पद्धतीने मारले तो आहे इथे, कशा पद्धतीने मारले कदाचित तुम्हाला माहित नसेल, सीसीटीव्ही मध्ये तुम्ही बघा. एवढ्या हिमतीने मारलं आणि एवढी दादागिरी केली की माणसाचा जीवच जायचं काय आणि दहशत निर्माण झाली पाहिजे. दहशत पोलिसांची ब्रिटिशांची होती हो. आपण एक स्वातंत्र्य सैनिक लढले ना तेव्हा म्हणून हे आपल्या लोकशाहीने तुम्हाला या पदावर आणि आम्हाला सुद्धा या लोकशाही मिळालेली आहे. त्याच्यावर 307 कलम त्या अधिकारावर ज्यांनी मारहाण केली त्याला लागलं पाहिजे अशी आमची एक मागणी आहे. दुसरं जे प्रभारी आहेत माने साहेबांच्या किती किस्से तुम्हाला सांगू तेवढे माझ्याकडे कमी आहे. असा अधिकारी परत आपल्या वसईमध्ये का राहतो? यंत्रणेबद्दल काही चांगलं भावना, जनतेच्या यंत्रणेची एक इमेज ही निर्माण झाली पाहिजे असं आपल्याला नाही वाटत का? म्हणजे तुम्हाला नाही विषय माझा, वरिष्ठांना आहे, त्याच्या वरिष्ठ कोणाच्या आहेत. परत तो जर राजू माने जर ह्या पोलीस स्टेशन मधून त्या पोलीस स्टेशन मध्ये जाणार असेल तर मग अन्यायच होत राहणार जनतेचा आणि त्याचं सगळं तुम्हाला भोगावं लागणार आहे. आज या मॅडम समोर कधी धरण्याचा कार्यक्रम व्हायला नव्हता पाहिजे, त्या मॅडमच्या समोर झालाय, आज तुम्हाला यावं लागलं. म्हणजे ते तुमचं काम जरी तुम्ही समजत असलात ना तरी पण एवढा उद्रेक जेव्हा होतो तेव्हा वरिष्ठ म्हणून आपली जबाबदारी थोडीशी तरी बनते ना. तर आमची दुसरी मागणी आहे की राजू माने हा तिथून ताबडतोब तिथून बदलला पाहिजे आणि त्याच्यावर निलंबनाची, कारण प्रभारी हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्या खाली जे यंत्रणा कशी वागत असते ती आहे. आणि व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल मॅडम त्याच्या रक्षणासाठीच तर तुम्ही आहात. प्रत्येकाला आत्मसन्माने निर्भयाचं व्यक्ती स्वातंत्र्य टिकलं पाहिजे म्हणून पोलीस यंत्रणा आहे. माझ्यावर जेव्हा कुठेतरी कोणतरी हल्ला करतो, माझी चोरी करतो, माझं काहीतरी करतो किंवा मला जेव्हा माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर बाधा येते मालकीवर कशावर, तेव्हा तर तुम्ही पोलीस रक्षणासाठी आहात मॅडम. तर त्या बनसोडे साहेबांनी आमच्या त्यांची मागणी नाहीये, ते लढतील, ते ऍडव्होकेट आहेत, ते लढतील. पण एक पुन्हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर त्यांनी जो व्हिडिओ व्हायरल केला लाखो लोकांनी बघितलाय, तुम्ही बघितला असेल कदाचित, आम्ही बघितलाय आणि लाखो लोकांनी जो व्हायरल केलाय त्याच्यावर कोणाच्या तरी दबावाखाली घेऊन माने साहेबांनी तो गुन्हा दाखल करणं, त्याबाबत काय आपण निर्णय घेणार आहात? म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आपण टिकवणार आहात का नाही? देशाच्या सरकारची धोरण काही असो, वरच्या अधिकाऱ्यांचं धोरण काही असो, पण आपण एक अधिकारी म्हणून आपण हे व्यक्ती स्वातंत्र्य जनतेचं टिकवणार आहात की नाही, हा एक आमचा महत्वाचा मुद्दा आहे. मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. वसई पोलीस स्टेशन म्हणजे मी काय सांगतो, मी वैयक्तिक त्यांच्या विरुद्ध कोणाचं तक्रार नाही करत, पण हे बदललं पाहिजे. मी एकदा सांगितलं आपल्या आंधळे साहेबांना, साहेब समाजात अशी चर्चा आहे की भूमाफिया आणि भूमाफियांना पोलीस यंत्रणा आणि महसूल यंत्रणा पाठीशी लागते. ते मला काय उत्तर द्यावं? आणि तर अख्ख्या महाराष्ट्रातच भूमाफिया आहे, हे उत्तर आम्हाला अपेक्षित नाही. संघर्ष आम्ही ह्याच्याविरुद्ध पण करू शकतो, त्यावेळेला ती परिस्थिती नव्हती, निवडणूक आली. पण ही भाषा एका पोलीस अधिकाऱ्याची नसावी. मग आम्ही कशासाठी जर भूमाफिया अख्ख्या महाराष्ट्रात आहे, देवेंद्र फडणवीसांकडे जाऊन सांगू का की तुमचा एक पी आय, त्याचे तुम्ही गृहमंत्री आहात, तो पी आय सांगतो या महाराष्ट्रामध्ये अख्खीच भूमाफिया आहे किंवा मंत्री महोदय उपमुख्यमंत्री आपली जबाबदारी कुठेतरी बनते असं सांगितलं तर परिस्थिती वाईट होईल. तर मला एकंदरीत या 3 गोष्टी आम्ही तुम्हाला विचारल्या आणि पोलीस यंत्रणा बदललेली आम्हाला दिसली पाहिजे की पोलीस यंत्रणेच्या वागणुकीमध्ये हा जो पैशाचा व्यवहार चाललेला आहे, कालच एका विषयामध्ये 20,000 घेतले होते, संघटनेच्या कार्यकर्ते असल्यानंतर ते 20,000 परत दिले. इतकं फटाकावाल्यांकडनं 500-500 रुपये घेणं हे काही मॅडम आम्हाला त्रास वाटतो. त्यांनी दिले, माझ्या खिशातनं नाही गेले, पण ह्या वर्दीची, ह्या पोलीस यंत्रणेची एक इमेज आमच्या देशामध्ये हे प्रशिक्षणामध्ये आपण जे काही शिकतो किंवा प्रशिक्षण घेऊन आम्ही जे काही मोठे होतो आणि पदावर बसतो, निदान तेवढं तरी व्हायला पाहिजे ही सामान्य नागरिकाची अपेक्षा आहे. जेव्हा अन्याय होतो त्यांच्यावर तेव्हा माणसं येतात, नाहीतर माणसं कशासाठी येतात? तो एक विषय आमचा की यापुढे कोणत्या माध्यमातून ही यंत्रणा सुधारलेली, यंत्रणात बदल झालेला, पोलीस स्टेशनमध्ये नागरिकाचा सन्मान झालेला, मला देतात, मला पाणी पण देतात, बसायला पण सांगतात, पण तो सगळ्यांचा व्हायला पाहिजे.
आणि पैशाचा व्यवहार जो काही चालतो ना मॅडम, तो कृपया थांबला पाहिजे असं आम्हाला वाटतं. तर ह्या काही आमच्या मागण्या आहेत. ह्याच्यात तुम्ही काय पद्धतीने, आणि एक डीसीपी मॅडमची आम्हाला तुम्ही भेट फिक्स करून आम्हाला तुम्ही पत्र द्या की ह्या तारखेला इतकी ऑर्डर. कसं आहे, अधिकारी फार बिझी असतो. आमचा तो विषय नाही की अधिकारी उपलब्ध नाहीत, ऐन वेळी पण तुम्हाला कुठे बोलवलं जातं हे पण आहे. परंतु एक संवाद व्हावा असा वाटत असेल आणि जनतेचे तक्रारी कमी व्हाव्यात, त्या आपल्या पण सगळ्या प्रमोशनला त्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत असं मला वाटतं माझ्या अनुभवातून. तर या 2-4 गोष्टीबाबत आपण काय आपली भूमिका आहे पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि किती दिवसामध्ये ह्या विषया